केस तालुक्यातील अपहरण झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। महिला सरपंचाच्या पतीचा मृतदेह आढळलाय। संतोष देशमुख माजी महिला सरपंचाचे पती आहेत। केस तालुक्यातील मस्साजोग गावातली ही घटना आहे। मस्साजोगच्या संतप्त ग्रामस्थांकडून लातूर बीड महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। दोषींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा ग्रामस्थांचा पवित्रा आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी महेंद्र बुधोळकरांकडून। महेंद्र, नक्कीच महिला सरपंच पती जे आहेत संतोष देशमुख असं त्यांचं नाव आहे। केस तालुक्यातल्या मस्साजोग या ठिकाणचे ते रहिवासी होते। आपण पाहू शकतो काल त्यांचं दुपारी अपहरण झालं आणि त्यानंतर सायंकाळी त्यांचा जो मृतदेह आहे त्यांच्याच गावच्या शेजारी या ठिकाणी आढळून आला होता। मात्र पोलिसांनी अद्याप कसलीच कारवाई केली नाही। त्यामुळे इथले जे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले। सकाळी 9 वाजल्यापासून ग्रामस्थांनी बीड लातूर जे महामार्ग आहे तो अडवून धरलेला आहे। बाजूला जर बघितलं वरिष्ठ पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कुठेतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न ते करतात। मात्र ग्रामस्थ जे आहेत ऐकून घेण्याच्या पवित्र्यात नाही, त्यांच्या मानसिकतेमध्ये नाही। तर 16 तास होत आहेत तरी देखील आरोपीला अटक केली नाही, कसलीही कारवाई झाली नाही असा जो आरोप जो आहे इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। एकंदरीत बघता मस्साजोगसह परिसरातली 15 जे गावं आहेत ते सध्या बंद आहेत। ग्रामपंचायती असतील, शाळा असतील, इथले उद्योग व्यापार जे असेल ते सर्वस्वी सकाळी 9 वाजल्यापासून त्यांनी या ठिकाणी बंद ठेवलेला आहे। जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह देखील ताब्यात घेणार नाही असा जो पवित्रा आहे इथल्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। सध्या जर बघितला संतोष देशमुख यांचा मृतदेह जो आहे तो केज इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे। जोपर्यंत पूर्णपणे आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांची आहे। महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल।